नमस्कार मंडळी, आता उन्हाळ्यातले अखेरचे दिवस आल्यात आणि पावसाळा चालू व्हायला थोडे दिवस शिल्लक राहिल्यात आणि या दिवसात खेडेगावातल्या ज्या महिला असतात, ज्या घरातलं काम बघतात, त्या महिला आता काय करतात ते तुम्हाला दाखवतो. ही आता आंब्याची बाग आहे आणि दुपारचा प्रहर आहे आणि यावेळेला इथल्या महिला, घरातल्या महिला जे आहेत ते काय करतात ते तुम्हाला दाखवतो. आता ही बघा आंब्याची बाग. आता इथं महिला बसलेल्या आहेत सावलीला. घरापेक्षा या बागेत त्यांनी बसायचं त्याच्यानी बरं वाटतंय. एकूण 4 महिला या ठिकाणी बसल्यात. आता ह्या शेंगा फोडायला लागल्यात बघा. या वयस्कर आजी सुद्धा इथं शेंगा फोडतात बघा. काय काय चाललंय? शेंगा फोडायचं चालले. आता पेरणी आली नाही. हा, आता पाऊस पडला की आता मिरगाचा पाऊस लागला की पेरणी सुरू करणार. बर. बी काढून ठेवायला लागतं या. म्हणजे असं शेंगा फोडून बी काढून ठेवायचं. शेंगा काढून बी फोडून चांगलं 10-12 पायली बी काढायचं. आता एक 15 दिवस जाते ते बी काढायलाच. म्हणजे 15 दिवसाच्या शेंगा थोड्या थोड्या घेऊन फोडायच्या. थोड्या थोड्या रोज 2-2 बुट्ट्या घ्यायच्या आणि फोडायच्या. हा दुपार नंतर काय तर आहे बाकीचं काम. हा, परत भात निवडून ठेवायचं, सोयाबीन निवडून ठेवायचं. म्हणजे असं बरंच असं निवडून ठेवायला लागतंय. हा, निवडून बी सगळं निवडून ठेवायला लागतंय. काय थोडंफार विकत आणायचं, थोडंफार घरचं ठेवायचं. समजा कमी पडलं तर मग असं विकत आणायचं. होय, थोडं कमी पडलं तर नाही, थोडंफार बी जास्त करून विकतच आणतोय. हा का तर त्याला पीक बरं असते म्हणतात. हा हा, मग घरातलं थोडंफार न्यायचं कुठंतरी कडा कोपरा घालायला. नाही पुरलं तर ते पण न्यायचं थोडं. बरं, आता मला एक सांगा, सकाळपासून किती शेंगा काढलेल्या आणि किती फोडल्या तरी? सकाळपासून काढले की एक 5 किलो शेंगदाणं काढल्यात. 5 किलो शेंगदाणा. 11 वाजल्यापासून. होय. होय. बरं, आता मला एक सांगा, ह्या ठिकाणी आता तुम्ही 2-3 ठिकाणी असे शेंगदाणे ठेवले, ते काय प्रकार आहे म्हणाय नेमका? हे मोठे प्यायला काढल्यात. हे बारीक असतात ते आणि घरात वापरायला ठेवायचं. म्हणजे ते वापरायला चालत नाही हे म्हणायचं? उगवत नाही. हे चिरमटलेलं आहे ते उगवत नाही. अच्छा अच्छा अच्छा. हे मोठे बियाला काढायचं. हे चांगला शेलका शेंगदाणा वापरायचा प्यायला. शेंगदाणा वापरायचा. अच्छा अच्छा, म्हणजे तुमची चांगली आयडिया मला वाटते. हा. बरं, मला एक सांगा, आता घर सोडून इथं तुम्ही बागेत बसताय, बागेत शेंगदाणा फोडाय बरं वाटतंय? बागेत म्हणजे घरात आता उकाडतंय. हा. घरात घामाचं लाट लागते. फॅन नाही, लाईट नाही, सवय हा हा हवा. इथं आपलं थंडगार हवा. हा एकंदर आंब्याची राखण होती. हा हा, आंबा खायला मिळतोय. तुमचं भारी काम आहे की. आणि कोणतं रस्त्यात जाता येता बोलत बसलं की येतात बसाय जरा फोडू लागतात. हा हा, काम पण आपलं होतं या. म्हणजे सगळीच कामं होत्यात म्हणा तुमची. कामं होत्यात. मग काय करायचं. म्हणजे मजेत चाललंय तुमचं. मजेतच येऊन 2 मिनिटं खावा शेंगा म्हणायचं. येत्यात जरा फोडू लागतात. हा हा, जरा खात्यात जरा फोडू लागतात. म्हणजे त्यांच्याकडून पण फोडून घेताय. आपलं काम बी होतंय. हा, सगळंच होतंय. आंबा पडलेला आणि खायला गावतात. आता 4 आंबा पडलेलं गावलं. खाल्लं काय करायचं कापून. हा हा, आणि इथं काय उकडत नाही, काय नाही, थंडी नाही, वारा नाही. आपलं गोड आणि वाऱ्याला बसायचं. म्हणजे आंब्याची राखण पण होत्या. आंब्याची राखण पण होते. हा, मग 2-2, 3-3, 4-4 कामं होत्यात तुमची. पण होत्या 2-3. ठीक आहे ठीक आहे.